ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती. तर मंडळी, 2026 श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यात सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ की अशुभ? तर चला मंडळी, जाणून घेऊया. आणि या देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटले, श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित मानला जातो. त्यामुळे सूर्यास्तानंतर किंवा रात्री शिवलिंगाला पाणी अर्पण करता येते का, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात भेटला असेल. तर चला जाणून घेऊया. तर मंडळी, शिवभक्त ज्या महिन्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो श्रावण महिना अखेर सुरू झालेला आहे. हा महिना भगवान शंकरांना समर्पित मानला जातो. या काळात शिवभक्त आपापल्या श्रद्धेनुसार भगवान शंकरांची पूजा करत असतात आणि जलाभिषेक करत असतात. संध्याकाळी मंदिरात प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेकदा भक्तांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर शिवलिंगाला जलाभिषेक करता येतो का? धर्मग्रंथात याला परवानगी आहे का? किंवा सूर्यास्तानंतर पाणी अर्पण करण्यात काही पाप आहे का? तर मंडळी, श्रावण महिन्यात सूर्यास्तानंतर शिवलिंगाचा जलाभिषेक करता येतो का, याबाबतचे नियम काय आहेत? चला जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात भक्त त्यांच्या सोयीनुसार आणि पूजेच्या शुभ मुहूर्तावर सूर्यास्तानंतरही शिवलिंगाचा जलाभिषेक करू शकतात. प्रदोष काळात भगवान शंकरांची पूजा करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस असतो. असे मानले जाते की या काळात भगवान शंकर आणि देवी पार्वतींची पूजा केल्याने भक्तांना विशेष आशीर्वाद मिळतात. त्यामुळे जर काही कारणास्तव ते सकाळी शिवलिंगाचा जलाभिषेक करू शकले नाहीत, तर ते संध्याकाळी देखील हा विधी सुरू करू शकतो. संध्याकाळी जलाभिषेक करू शकतात, शिवलिंगाला जलाभिषेक करू शकतात. तर हिंदू धर्मानुसार भगवान शंकर महाकाळ म्हणजेच सर्व काळांचे स्वामी म्हटले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार शंकरांची उपासना काळाच्या पलीकडची मानली जाते. म्हणूनच रात्री भगवान शंकरांची पूजा करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. शिवरात्री आणि श्रावण शिवरात्रीसारख्या प्रसंगी रात्रीच्या 4ही प्रहरामध्ये भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे. म्हणूनच रात्री शिवलिंगाचा जलाभिषेक करणे हे देखील धार्मिकदृष्ट्या योग्य मानले जाते. हिंदू धर्मात प्रदोष काळ हा भगवान शंकरांचा उपासना करण्यासाठीचा एक अत्यंत विशेष काळ मानला जात होता. प्रदोष व्रताच्या दिवशी, विशेषतः संध्याकाळी, भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची पूजा केली जाते. असा विश्वास आहे की प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळच्या काळात शिवलिंगाला पाणी अर्पण करणे, बेलपत्र अर्पण करणे आणि भगवान शंकरांचे ध्यान केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. जर प्रदोष काळ श्रावण महिन्यातील सोमवारी आला तर हा काळ शिवभक्तांसाठी आणखी विशेष मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार काही विशिष्ट देवतांच्या उपासनेसाठी संध्याकाळ आणि रात्र महत्त्वाची मानली जाते. अनेक ठिकाणी संध्याकाळी किंवा रात्री देवी महाकाली, भगवान हनुमान, काळभैरव आणि शनिदेव यांची पूजा करण्याची परंपरा देखील प्रचलित आहे. त्याचबरोबर प्रदोष काळात भगवान शिवांची पूजा करणे विशेष मानले जाते. तर मंडळी, अशा प्रकारे आपण सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करू शकतो. तो शुभ काळ आहे आणि शुभ मानला जातो. त्यामुळे तुम्ही संध्याकाळीही शिवलिंगावरती जलाभिषेक करू शकता, काही अडचण नाही. तर माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.